औरत या हर महिला महीने में एक बार पीरियोडिक टाइम से गुजरती है, वैसे ही माँ कामाख्या साल में एक बार अपने रजस्वला में आती है। 2 दिन तो हमने आसाम में बहुत एंजॉय किए, लेकिन जिस दिन का वेट था हमें, वो दिन आ चुका था। माँ कामाख्या अपनी रजस्वला से बड़े ही पेनफुल और शक्तिशाली होकर बाहर आ चुकी थी। इसका मतलब माँ के मंदिर के कपाट खुल चुके थे। देवांमध्ये मी सगळ्यांना श्रेष्ठ मानतो आणि सगळ्यात जास्त त्यांची पूजा करतो ते म्हणजे देव के देव महादेव। पण जेव्हा मी देवीचे दर्शन घेतले, आपल्याला हर देवीची एनर्जी फील होते। एक व्हॉट इज द गॉडेस, नॉट गॉड, गॉडेस। देवींची पॉवर, देवींची जी एनर्जी, एकदम विशाल रूप, एकदम ममताचा रूप माँ कामाख्याचा आणि माँ कालीची पण कुठे ना कुठे मला एनर्जी एकदम फील झाली त्या मंदिरात। दुर्गा रूप, महाकाली विद्याचे 10 रूप। तर आपण या ब्लॉगमध्ये अशाच काही डीप गोष्टीच्याबद्दल बोलणार आहोत। सकाळी आम्ही 4ला उठून 5ला रेडी झालो। लाईन एवढी होती का आम्हाला दर्शन भेटेल का नाही ते पण माहिती नव्हता। इकडची लाल म्हणजे प्रथा आहे घालायची जत्रेला। आंबुवाची जो मेला आहे ना, तर इकडची लाल कपडे घालायची प्रथा आहे। चांगल्या म्हणजे चांगल्या मानला जातो रिच्युअल्समध्ये। तर आम्हाला आता इकडे कमसे कम 2-3 तासाची ना ट्रेकिंग आहे। म्हणजे वरती आहे ना, देवी डोंगरावरती आहे। नीलांचल पर्वत डोंगरचं नाव आहे। त्या डोंगरावरती देवी आहे। मग आम्हाला आता 2-3 तासाची ट्रॅव्हलिंग टाईम लागेल, कारण की आई आणि बाबा आपल्या सोबत आहे। कामाख्या देवीला चाललो। हो, घेतला। आपला पहिला स्टॉप झालेला आहे। मी 1.5 किलोमीटर आलोय। काय बाबा, 1.5 किलोमीटर चालत आलो आणि घाम येतोय यार, खूप घाम येतोय, कारण की असा थोडा पहाड टाईप आहे ना चढायला। आणि आम्हाला थोडा आता एक 1.5 ते 2 किलोमीटरच आहे। खालनं काहीतरी 3 ते 4 किलोमीटर खालनं आहे। मग आम्ही एवढा थोडा तरी आलो, आम्हाला अजून 2 किलोमीटर दाखवतोय। 30 मिनटं बाकी आहे, 30 मिनटं। कोणला सांगते? नाही नेतील का? नाही नेणार। ट्रेकला मजा आली खरं तर। बाजूचे काही स्टोरीज आणि सिनेरीज बघून आम्ही पोचलो। 5 मिनिटाचा रोड बाकी आहे देवीकडे जायला। आणि एकदम पोलीस तर एकदम भरभरून आहेत। पूर्ण आसामची पोलीस मिलिटरी वगैरे इकडेच आहे। आम्ही काही देवीला फुलं घेतली, देवीची ओटी घेतली आणि डर करूनच एकदम मस्त वाटलेला। एक फिलिंग एकदम मस्त होती। तिकडनं आम्ही गेलो। मग देवीच्या राईट साईड एक कुंड आहे, तिथे पाया पडलो। गणपती बाप्पाची मूर्ती होती, मूर्तीच्या पाया पडलो। सो ब्लेसफुल। मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एक आसाम मंदिर बघितला, जिथे देवीच्या मंदिरासमोरच एक बलीघर होता। तिथे बकऱ्याची, म्हैशाची म्हणजे पाडूची बली देतात। इकडे कबूतर वगैरे सोडले जातात। आपल्या नवस म्हणून लोक लाईनीमध्येच काही साधना किंवा काही तंत्रमंत्र करत होते, मेडिटेशनला बसलेले। काही लोक तंत्र प्रॅक्टिस, जाप, साधना करायला बसलेले। मंदिराच्या आतमध्ये पण काय गोष्टी बघितल्या ते एकदम नॉर्मल, एकदम विचाराच्या। बली हा टॉपिक एकदम वेगळा आहे, म्हणून याला आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण डिस्कशन करूया। आपण बोर होत नाही सांगणार आहे व्हॉट इज राईट ऑर रॉंग, पण जे काय होता एकदम खतरनाक होता। जास्त गर्दी होती वरती।
आमचं दर्शन कसं होईल आम्हाला काय आयडिया नव्हती. लोकल लाईनमध्ये लिटरली 1-2 दिवस थांबलेल्या दर्शनासाठी वेट करत होते. VIP दर्शन पण आहे, बट अंबुबाची मेला आहे, तर कोणला कुठल्या गेटमधून सोडत पण नव्हते दर्शनाला. काही आगोरीच होते, त्यांनाच फक्त आय थिंक मंदिरामध्ये जाऊन देत होते VIP लाईनमधनं. सिच्युएशन झाल्यावरती कोणाला सोडत नव्हते कुठनं. दर्शन बंद केलेले, एवढी गर्दी होती. अँड वी थॉट दॅट आमचं दर्शनच नाही होणार. लाईक देवीची इच्छा नाही तर दर्शन नाहीच होणार. आम्ही, आई, आत्या, बाबा म्हणजे सगळ्यांचे मूड ऑफ होते. लाईक वी आर लुझिंग होप्स, बट वी आर स्टील प्रेइंग. मी देवीला प्रे करत होतो का आमचं दर्शन होऊन दे मा, एवढा लांब आलं. सगळे देवांना आठवत होतो, सगळे देवाची आठवण काढत होतो का आमचं दर्शन होऊन दे. विदिन फ्यू सेकंड्स, काही क्षणातच आम्ही मंदिराच्या आत. मुंबईला कुठे? मुंबईला मुलुंडमध्ये. या दादाला आपले मुंबईचे दादा आहेत, त्यांना आपण थोडा वॉटर दिलाय देवीचा. हे कसं वाटला? एकदम छान दिलेलं आहे वॉटर वगैरे, खूप सुंदर वाटलं घेऊन मला. और आमचा दर्शन झालाय गाइस फायनली. मी तुम्हाला काय सांगू, स्टोरी आम्हाला सगळं भेटलं देवीचा, पाणी कपडापासून. बाय बाय, आम्ही निघतो आता, आमचं दर्शन झालं लवकर. जय माताजी. माहिती नाही आमच्यावर देवीची कुठली कृपा होती, काय आमचे चांगले पुण्य होते जे आम्हाला अंबाबाची मेल्याला विदाऊट लाईनमध्ये लागता देवीने दर्शन दिले. आम्हाला देवीचा पाणी भेटला, देवीचा फडका भेटला, जो एकदम नशीबवान लोकांना भेटतो. अँड मी जस्ट देवीला प्रे केला का माझा करता धरता तुझे जे काय मागेन तुझ्याकडेच मागेन. तुझ्या दरबाराचा एक भिकारी आहे मी, तर मी जे काय मागायचा होता, जी काय गुड ब्लेसिंग्स मागितले, अँड एकदम ब्लेस्ड फील आणि एकदम पॉवरफुल फील. एवढ्या गर्दीतसुद्धा दर्शन भेटणे एक नशिबाचीच गोष्ट आहे. अँड थँक्यू फॉर महादेवी कामाख्या आम्हाला दर्शन दिल्याबद्दल. आणि तुम्हाला पण थँक्यू, तुम्ही अजून व्हिडिओ बघताय. आणि मेक शुअर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, जय श्रीराम आणि टेक केअर.